2021 मध्ये जागा होत्या 206 आणि 2025 मध्ये जागा आहेत 129. तर 2021 आणि 2025च्या तुलनेमध्ये कोणत्या वर्षी सर्वात जास्त अर्ज गेले ते आपण पाहणार आहोत. तर पहा, हे जे काय नंबर दिसत आहे तुम्हाला, हे जे काय CLK नंबर आहे, तर हा जो नंबर आहे तो आहे अर्ज संख्या आहे की अर्ज संख्या क्रमांक कितवा हा अर्ज आहे. तर तुम्हाला इथं दिसत आहे 1,03,183 वा नंबर आहे. म्हणजेच ही लिस्ट पहा, एक वेळेस जे काही मी दाखवत आहे ते सर्व नंबर तुम्ही पाहून घ्या किती अर्ज गेलेले आहेत. तर 2021 मध्ये मित्रांनो जवळपास 1,25,000 अर्ज गेले होते. 1,25,000 अर्ज गेलेले आहेत जवळपास 206 जागासाठी. आणि यापैकी फक्त एक्झामची का लास्ट एक्झाम असते लेखी परीक्षेसाठी 2,000च्या जवळपास विद्यार्थ्यांना 2000 ते 2100च्या जवळपास विद्यार्थ्यांना त्यांनी काय केले एक्झाम देण्यासाठी पात्र केलेले आहेत. बाकीचे सर्व अर्ज हे काय झाले रिजेक्ट झालेले आहेत. तर आता जे काय 2024 आहे, तर सर्वांना प्रश्न पडलेला आहे की आतापर्यंत अर्ज गेले तरी किती. तर 2021च्या तुलनेमध्ये मित्रांनो यावर्षी अर्ज देखील भरपूर कमी आलेले आहेत. तर किती अर्ज संख्या आहे, तर जवळपास 40,200च्या आसपास 2025 मध्ये अर्ज गेलेले आहेत. आणि यामध्ये जे काही अर्ज गेलेले आहेत ते जर अर्ज संपूर्ण करेक्ट आहेत अशातला भाग नाही, तर यामध्ये काही काही अर्ज दोन दोन वेळा विद्यार्थ्यांनी भरलेले आहे. डबल फॉर्म काही वेळेस झालेला आहे. कारण जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेलं आहे, जर फॉर्म चुकला असेल, काय मिस्टेक झाली असेल तर तुमचा सेकंड फॉर्म हा गृहीत धरण्यात येईल. तर त्यासाठी काही विद्यार्थ्यांनी चूक झालेली आहे, तर ते डबल फॉर्म त्यांनी भरलेले आहेत. तर तुम्हाला अंदाज कळलेला असेल की जवळपास किती कॉम्पिटिशन या एक्झाममध्ये आहे. आणि सिलेक्शन घेण्यासाठी मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारची तयारी करावी लागणार आहे. तयारी केल्याशिवाय सिलेक्शन मिळणार नाही. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजेच पहिलं आहे शॉर्टलिस्ट. एकदा शॉर्टलिस्ट झाले की 90% मित्रांनो तुम्हाला जॉब मिळाली असं गृहीत धरून तुम्हाला स्टडी करायची आहे. कारण या पुढची स्टेप असेल लेखी परीक्षा, त्याच्यानंतर टायपिंग आणि त्याच्यानंतर मुलाखत. तर हे संपूर्ण तयारी आपण आपल्या चॅनल्सद्वारे करून घेत आहोत. तर आता सुरुवातीला तुमचं काम आहे की जास्तीत जास्त लेखी परीक्षेची तयारी करायची, त्याचं कंटेंट्स मिळवायचं आणि व्यवस्थित कंटेंट्स मिळवा आणि त्यावरच फोकस करून तुम्ही तयारी करा, तरच ही पोस्ट तुमच्या हातामध्ये असते. कारण कॉम्पिटिशन हा भरपूर आहे. 40,000 फॉर्म म्हणजेच 129 जागेसाठी भरपूर अर्ज तरी गेलेले आहेत. त्याच्यामुळं तयारी देखील तुम्हाला जोरात करावी लागणार आहे. आणि यामध्ये जिल्हा न्यायालयासारखं नसते. यामध्ये संपूर्णच मार्क तुमचे गृहीत धरून काय केले जाते, शेवटचा अंतिम फायनल यादी लावली जाते. लेखी परीक्षा, त्याच्यानंतर टायपिंग आणि त्याच्यानंतर मुलाखत, सर्वांचे गुण काउंट करत करत शेवटी तुमचं फायनल लिस्ट यामध्ये लागते. तर त्यासाठी आपण कंटेंट्स तयार केलेले आहे. अतिशय महत्त्वाचं, ज्या पद्धतीनं एक्झामचं असतो कंटेंट त्या पद्धतीने आपण तयार केलेलं आहे. तर जास्तीत जास्त तुम्ही त्या कंटेंटचा वापर करा, त्याचा अभ्यास करा. सुरुवातीला जे आहे ते आहे टायपिंगसाठी पॅसेज कशा पद्धतीने येतात त्याच फॉर्मॅटमध्ये आपण तयार केलेले आहे. जवळपास 450 शब्दाच्या आसपास, त्याच्यापेक्षा जास्त शब्द आपण त्या पॅसेजमध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने शब्द येतात त्याच पद्धतीने फॉर्मॅट तयार केलेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरचे देखील 500 क्वेश्चन्स आपण तयार केलेले आहेत. ते तुम्ही डाउनलोड करू शकता, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि सध्या अजून जे काही मटेरियल्स आहेत ते तयार करणं सुरू आहे. तर जास्तीत जास्त तुम्ही त्याच्यावर फोकस करून तयारी करा. आणि अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तसंच टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा. आणि काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता.